नमस्कार. अक्षरधन परिवारातील सर्व लेखक आणि वाचक यांना माझा सप्रेम नमस्कार. मी सौ प्रिया देशपांडे आज आपल्यासमोर रेश्मा दास लिखित सायल्याचं विमान या कथेचं अभिवाचन सादर करणार आहे. तर चला ऐकूयात सायल्याचं विमान. शाळेच्या मागच्या खिडकीतून वर्गात बिचकतच आतबाहेर डोकावणाऱ्या त्या मुलाला अस्पष्ट आवाज येतो. सायल्या, ए सायल्या. पळतच मागे वळून पटकन शाळेच्या दगडी भिंतीवरून उडी मारून गुडघाभर गवताच्या मधून पायवाटेने मुख्य डांबरी रस्त्यावर तो पोहोचला. समोरून त्याची आई हाका मारत येत होती. सायल्या, कुडाले गेलतास? कवा धरणं हुडकून राहिलंय बाप्पा. चल, नानकूर रडून राहिले, सांभाळ ना त्याला, मुकादम वरडून राहिले ना तिकडे. 5-6 वर्षाचा कुणीतरी दिलेला गुंड्या तुटलेला हाफ भायांचा खिशांचा शर्ट आणि 2 खिसे असलेली हाफ चड्डी घालून आईचा हात धरून भला मोठा डांबरी रस्ता ओलांडून त्यापुढील कच्च्या रस्त्याने चालत सायल्या बांधकाम चालू असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावर पोहोचला. सिमेंट, विटा, वाळूच्या ढिगाऱ्यावर पोत्यावर मळकट शर्ट घालून नागडे लहान बाळ बसले होते. त्याच्या पुढे तुटलेल्या चाकांची गाडी आणि नाकातून शेंबूड, तोंडातून माती आणि लाळ ओघळत ते बाळ एक हात आईकडे दाखवत मोठ्याने रडत होते. जवळच 1-2 दुपटी, जेवणाचे डबे आणि अर्धी भरलेली अर्धी रिकामी पाण्याची पिचलेली बाटली होती. आईनं बाळाचं तोंड नाक पदराने पुसले. मांडीवर घेऊन पदराखाली त्याला दूध पाजू लागली. सायला, पाणी दे म्हणताच साहिलने आईला पाण्याची बाटली दिली. 2 घोट घटाघटा पिऊन जरा वेळातच लहानग्याला बाजूला करून पोत्यावर ठेवत अर्ध्या रचल्या पायऱ्यांवरून जिन्हा चढत घाईतच लक्ष दे म्हणत वर गेली. सायला बाळाजवळ बसून छोट्या काटकीने वाळूत काहीतरी रेखाटत पुसत होता. संध्याकाळ झाली तेव्हा आई डोक्यावर घमेलं चुंबळ घेऊन आली. त्यामध्ये तिने डबे, दुपटी, पोतं ठेवलं. बाळाला कडेवर घेऊन सायल्या, ती रिकामी बाटली घे म्हणत घराकडे निघाली. सायल्यानं बाटली काखेत घेतली आणि सिमेंटच्या पसरलेल्या पांढऱ्या फुफुट्यात उभा राहून सू करायला सुरुवात केली. सू करतानाचा तो वेडेवाकडे हलत होणाऱ्या सुसूने जमिनीवर आकार बनवत होता आणि हसत होता. आनंद वाटत होता त्याला. तेवढ्यात मागून कामाची सुट्टी झालेली मजूर मंडळी येताना दिसली. एकूण विचारलं, नाव काय रे तुझं? त्यामध्ये त्याचा बा होता. चड्डी वर ओढत त्याने साहिल असं नाव सांगितलं. मळकटलेल्या कपड्यांच्या आणि थकलेल्या घामेजलेल्या बाच्या चेहऱ्यावर हसू दिसलं. बानं त्याला खांद्यावर बसवलं. मजुरांच्या ताफ्यात खांद्यावर बसलेला सायल्या हातातली पिचकलेली बाटली दाबून आवाज करत राजासारखा रुबाबात घरी पोहोचला. रस्त्याच्या कडेला पालं टाकून 4-5 मजूर कुटुंब राहत होती. अंधारलेल्या काळोखात आता एक चुलीच्या जाळाचा प्रकाश आणि वर तव्यावर एक चुलीच्या दारात फुगून टम्म उभी भाकर आणि काळ्या भंगुन्यात कालवणाचा शिजलेला वास घमघमू लागला. सायल्या बाच्या ताटात कुस्करून भाकर खाल्ली. आईनं बारक्याला पाजत पाजत खाणं उरकलं. चुली शांत झाल्या. अंथरुणावर पडलेला सायल्या आकाशात काहीतरी शोधत बघत झोपी गेला. दुसऱ्या दिवशी घंटेच्या आवाजासोबतच सायल्या गावातून वाट काढत शाळेची भिंत ओलांडून आवारात पोहोचला. झाडामागं सगळ्यांसारखं हात जोडून हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे म्हणत होता. शाळा भरली. लपत छपत मागच्या भिंतीकडच्या कुठल्या तरी वर्गाच्या खिडकीतून तो डोकावू लागला. शिक्षक फळ्यावर आकाशात झेपावणारे विमान काढत होते. लक्ष देऊन त्याने पाहिले. वर्गातील मुले पांढऱ्या वहीवर पेन्सिलने विमाने रेखाटू लागली. तेवढ्यात मागून काठी घेऊन शिपाई आला आणि त्याने सायल्याला हुसकावून लावले. भेदरलेल्या सायल्याने भिंतीवरून उडी मारली. गवतातून जाता जाता भिंतीच्या कडेला पडलेला पांढरा रगोट्यांचा कागद दिसला.
तो चड्डीच्या खिशात कोंबून तो पळाला. पालाजवळ कोणीच नव्हते. आई बा ज्या बांधकामावर काम करतात त्या उंचच्या उंच इमारतीकडे त्याने पाहिले. माठातले तांब्यात पाणी घेतले, चुलीतल्या राखेत ओतले आणि राखेचा चिखल बोटावर लावून खिशातील कागदावर वर आकाशात झेपावणारे विमान काढले. 2 हातात धरून उन्हात वाळवू लागला. दिवसभर त्याचे विमान त्याच्या हातात उन्हात आणि मनात झेप घेतच राहिले. संध्याकाळी कामावरून आलेल्या बा आईला दाखवले. ते त्याचे पापे घेऊन आनंदून सरपण तोडण्याच्या आणि चूल पेटवण्याच्या मागे लागले. सायल्यानं झोपताना पुन्हा पुन्हा चुलीच्या प्रकाशात चित्र पाहिलं. घडी करून शर्टाच्या खिशात ठेवून त्यावर हात ठेवून तो झोपी गेला. शिट्ट्यांच्या आवाजाने जाग आली सकाळी त्याला. पोलिसांबरोबर मुकादम ओरडत होता, आवरा आवरा. पालं गुंडाळून सारं गबाळं आवरून टमटममध्ये भरलं जात होतं. शेवटी आई बारक्याला मांडीवर घेऊन गाडीत बसली. सायल्याला बानं उचलून आईजवळ बसवलं. मागं उघड्या फळकुटावर बा उभा राहिला. काही कळायच्या आत टमटम निघालं. सायल्या मुख्य रस्त्याच्या पलीकडल्या दूर जाणाऱ्या भिंतीकडे पाहत होता. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे वागणे. तेवढ्यात चर्र खचाक गाडीचा ब्रेक दाबला गेला आणि सायल्या जाग्यावरच कलंडला. शर्टाच्या खिशातला पांढरा कागद फळकुटावर पडून रस्त्यावरच्या पाणी साठलेल्या खड्ड्यात पडला. आईनं धपाटा देऊन सायल्याला सरळ बसवला. सायल्यानं भोकाड पसरलं. आईबाला वाटलं मारलं म्हणून रडतोय. सायल्या त्या खड्ड्यातल्या पाण्यात पुसट होत जाणाऱ्या विमानाकडे बघून रडत होता. तर अशी ही सुंदर सायल्याचे विमान ही कथा. धन्यवाद.